Welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th English subject poem Animals. The poem is written by Walt Whitman. This poem has taken from Song of Myself in Leaves of Grass. Walt Whitman is a major figure of early American poetry in an age when all poetry was rhymed and metrical. Whitman made a break with the tradition and wrote a revolutionary new kind of poetry in every verse. He has a nonconformist in all respect, including his social life. आता विटमन जे होते अमेरिकन पोएट होते ज्यावेळेस कविता ज्या राहीम असायच्या शेवटी उदाहरणार्थ कवितेच्या स्टांजामध्ये शेवटची ओळ ही खालच्या ओळीशी मॅच त्याचा उच्चार व्हायचा उदाहरणार्थ वॉक टॉक परंतु अशा पद्धतीची ट्रॅडिशन जी आहे जी व्हाईटमन यांनी ही ब्रेक केलेली आहे आणि फ्री वर्स म्हणजे विदाऊट रायमिंग स्कीम असणाऱ्या पोएम्स त्यांनी लिहायला सुरुवात केलेली आहे. तर ही पोएम कशाविषयी आहे तर याच्यामध्ये द पोएट टेल्स अस दॅट ही फील्स मोर होम and with animal than human whom he feels complicated and false. So Whitman here praises for animal for being better than human being because human being are greedy, they are selfish, but he likes all the qualities of animal. So let's start. I think I could turn leave with animal, they are so placid and self-contented. I stand and look at them long and long. So पोएट हिअर सेड दॅट आय थिंक आय कुड टर्न अँड लिव्ह विथ ॲनिमल. मला ह्या प्राण्यांसोबत राहायला खूप आवडतं आहे कारण ते कसे आहेत प्लॅसिड. प्लॅसिड मीन्स काम, पीसफुल, शांत आहेत, रिलॅक्स आहेत, सेल्फ कंटेंटेड, समाधानी आहेत. माणसांसारखं नाही की माणसं नेहमी दे ऑलवेज टेल देअर प्रॉब्लेम, दे ऑलवेज टेल दॅट की कशा पद्धतीने जीवन माझं हे चालू आहे, मला आणखीन हे पाहिजे ते पाहिजे. परंतु प्राणी जे आहेत ते समाधानी राहतात आणि म्हणून मी उभा राहिलो आहे. स्टँड अँड लुक एट देम लॉंग अँड लॉंग. मी त्यांच्याकडे पाहतोयच. अशा पद्धतीने कवी सांगतोय की हाऊ डिझायर्स टू टर्न इन टू ॲनिमल. ही वॉन्ट टू बी लाईक ॲनिमल अँड लिव्ह विथ ॲनिमल. वाय? बिकॉज ही लाईक द कामनेस, प्युरिटी ऑफ देअर माइंड. सो ही टेल्स द क्वालिटी ऑफ animals and he want to stand and look at them for a long time. Next stanza. They do not sweat and whine about their condition. They do not lie awake in the dark and weep for their sin. They do not make me sick discussing their duty to God. No one is dissatisfied, not one is demented with the mania of owing things. पहिली ओळ याच्यामध्ये आहे दे डू नॉट स्वीट अँड वाईन. स्वीट म्हणजे काय? स्वीट मीन्स वरीड. ॲनिमल जे आहेत ते काळजी करत नाहीत की काय होईल, माझं कसं होईल, मी परीक्षेत पास होईल की नाही, माझं लग्न होईल की नाही. सो दे डोंट वाईन. वाईन मीन्स हिअर कंप्लेन. तक्रार करत नाहीत की मला मला पुस्तकं नाही आहेत, माझ्याकडे गाईड नाही आहेत, माझे पालक मला कपडे घेत नाही आहेत, अशा ते तक्रारी करत नाहीत. त्यांची जी काही कंडिशन आहे, स्थिती आहे त्याच्याबद्दल त्या दे डोंट क्राय अँड कंप्लेन. दे डोंट वरी अबाउट. ओके. सो दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क अँड वीप फॉर देअर सीन. सीन म्हणजे इथं पाप आहे. त्यांनी जे पाप केलेलं आहे त्या पापाबद्दल ॲनिमल हे रडत बसत नाहीत. वीप म्हणजे रडणे. दे डू नॉट लाय अवेक इन द डार्क. आणि ते खोटंही बोलत नाहीत जसं माणसं कायम खोटं बोलतात. आजारी नसलं तरी म्हणतात मी आजारी आहे, मी शाळेत येणार नाही, मी इथेच आज बसतो हॉस्टेलवरती. अशा पद्धतीने ते खोटं बोलत नाहीत. दे अवेक इन द डार्क. आणि रात्र जागही रात्रभर खूप सारं विचार करत बसत नाहीत. मला आज माझे शिक्षक असंच बोलले, तसंच बोलले, असं बोलायला नको होतं माझ्या मित्रांनी. तर अशा पद्धतीने रात्रभर जागत नाहीत ते. म्हणून कवीला इथे प्राणी हे खूप आवडतात. दे डू नॉट मेक मी सिक डिस्कसिंग देअर ड्युटी टू गॉड. आता इथे कवी असं म्हणतायत की ते नेहमी सांगत नाहीत की तुमची देवाप्रती तुमची काय ड्युटी आहे असं ते सांगत नाहीत. दे मेक मी सिक मीन्स हेट समथिंग. की जसं माणसं सांगतात की व्हॉट इज माय ड्युटी. मी लोकांना मदत केली, मी लोकांना दान दिलं, मी गरिबांसाठी आय डिड सो मच फॉर द पुअर.
ओके. सो आय डोनेट समथिंग, अशी मी ड्युटी ते सांगत नाहीत. सो नॉट वन इज डिससॅटिस्फाईड, नॉट वन इज डिमॅन्डेड. मग ते असमाधानी पण नसतात की आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला घर नाही आहे राहायला, बरोबर आहे, आमच्या घरी लाईट नाही आहे, अशा पद्धतीने ते सांगत नाहीत. सो डिमॅन्डेड हिअर इज बिहेविंग इरॅशनली ड्यू टू द अँगर ऑर एक्साइटमेंट. वेड्यासारखं ते वागत नाही आहेत. मॅनिया मीन्स क्रेज, वेडेपणा. सो अशा पद्धतीने ते वागत नाहीत, कुणाच्या पुढे पाय पसरत नाहीत, वेड्यासारखं वागतही नाही. जसं ह्युमन बिईंग तिच्या लालची स्वभावामध्ये ते नील्स डाऊन, खाली जातील, पाया पडतील एखाद्याच्या, बरोबर आहे. तर तसं प्राणी मात्र करत नाही. सो द पोएट इज क्वाईट इम्प्रेस्ड बाय द ॲनिमल. They do not complain, they do not cry for their condition like human being. They only eat and sleep. They have nothing to worry about their condition and they live peacefully. So animals are pure and they do not pray for God. Animal देवाची प्रार्थना करत नाही की मी हे चूक केली, माझ्याकडून हे पाप झालं, गिल्ट झाली, फॉर गिव्ह मी गॉड, अशा पद्धतीने ते करत नाही. नेक्स्ट, not one is dissatisfied, not one is demanded with the many of owing things. So इथे कवी सांगतायत की ॲनिमल डू नॉट पजेस मटेरियल थिंग लाईक ह्युमन बिंग. भौतिक गोष्टी जसं माणूस गोळा करतो की मला गाडी हवी, बंगला हवी, जमीन हवी, कपडे हवे, तर तसं ॲनिमल करतात का? नाही. दे आर ऑलवेज हॅपी अँड सॅटिस्फाईड. दे डू नॉट लाईक the material things, all the worldly items. Animals are free from the habit of praying their ancestor, किंवा त्यांच्या ॲन्सेस्टरची, पूर्वजांची पूजा करत नाहीत. सो अशा पद्धतीने ॲनिमल्स जे आहेत ते समाधानी आहेत, ते काम आहेत, ते अविचारी नाही आहेत, डिमॅन्डेड जसं आपण पाहिलं होतं. इरॅशनली, एक वेड्यासारखं वागत नाहीत, नॉट एबल टू थिंक क्लिअरली व्हॉट इज रिअल. मूर्ख माणसासारखं, मूर्ख माणसं जसं वागतात तसं प्राणी वागत नाही आहेत. ते समाधानी असतात. माणूस मात्र डिससॅटिस्फाईड असतो. द मॅनिया ऑफ ओविंग थिंग. मॅनिया मीन्स वेडेपणा. ओविंग थिंग, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. नॉट वन नील्स टू अनादर नॉर ऑफ हिज काइंड दॅट. नील्स म्हणजे पाया पडणे, बरोबर आहे ना. गुलामी करणे, आदर एखाद्याला मानणे. प्राणी करतात का तसं? माझं चुकलं, मला माफ करा. नील्स टू अनदर. लिव्ह नॉर ऑफ हिज काइंड दॅट लिव्ड थाउजंड ऑफ इयर ॲगो. किंवा त्यांच्या प्राणी जे आहेत दे डिडंट प्रेइंग फॉर देअर ॲन्सेस्टर. पूर्वजांची पूजा करतात का? ते नाही आहे. राजाची पूजा करतात का? गुलामी करतात का? नाही. तर हे सगळं प्राणी करत नाहीत. नो वन इज रिस्पेक्टेबल ऑर अनहॅपी ओव्हर द होल अर्थ. ह्या भूतलावरती कोणीही अनहॅपी नाही. सर्वजण समाधानी आहेत, आनंदी आहेत. त्यांच्यापुढे नो वन इज रिस्पेक्टेबल. किंवा हा राजा आहे, हा आजदार आहे, हा खासदार आहे, हा आमदार आहे, शिक्षक आहेत, किंवा हे कोणी आहेत, ऑल आर इक्वल. सगळेजण एकसारखे आहेत. सो दे शो देअर रिलेशन टू मी अँड आय ॲक्सेप्ट दॅम. जसं माणसं सांगतात की माझ्या ह्याच्याबरोबर संबंध आहेत, त्याच्याशी संबंध आहेत, आणि म्हणून मी त्यांना स्वीकारलेलं आहे. सो या कवितेमध्ये दे ब्रिंग मी द टोकन ऑफ माय सेल्फ, दे इवाइन्स, दे प्लेनली इन देअर पोझिशन. मग हे जे टोकन्स आहेत, इथे टोकन्स हा शब्द सिम्बॉल ऑफ व्हर्च्यूज, क्वालिटीज, हे जे टोकन्स आहेत ते ॲनिमल्सने मला दिलेले आहेत. ते इवाइन्स, इवाइन्स मीन्स दे शो क्लिअरली. त्यांनी दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे? द देम प्लेनली इन देअर पोझिशन. काय आहे त्यांच्याकडे, काय कोणते टोकन्स होते? जसे माणसाकडे काही व्हर्च्यूज होते, कोणचे इनोसन्स होता, काइंडनेस होता. हे जे व्हॅल्यूज आहेत ते ह्युमन बिईंग हॅज लॉस्ट दीज व्हॅल्यूज. आता ते गमावलेले आहेत. आणि म्हणून प्राण्यांकडून मला ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्या मिळालेल्या आहेत. कोणत्या? काइंडनेस, इनोसन्स, लव. ओके, सो ऑल गुड बिहेवियर्स. So I wonder where they get those tokens.
Did I pass that way huge time ago and negligently dropped them? आणि मग मला असं आश्चर्य वाटतंय की हे जे क्वालिटीज आहेत त्यांना हे क्वालिटीज कुठून मिळालेल्या आहेत. आणि डिड आय पास दॅट वे ह्यूज टाईम ॲगो, खूप दिवसापूर्वी निग्लिजंटली केअरलेसपणे आम्ही त्या गमावलेल्या होत्या. आणि त्या क्वालिटीज आम्हाला मिळतील का, त्या व्हर्च्यूज आम्हाला मिळतील का ज्या ॲनिमल्समध्ये आहेत. आणि म्हणून मला ॲनिमल्ससोबत राहायला हे आवडतंय. सो पोएट feels that animals seems to have virtues like kindness, innocence, which human once had. So these symbol the lost values of human race. So here poet believes that human dropped these virtues long time ago and have forgotten them. ह्या व्हर्च्यूज माणसाने आता गमावलेल्या आहेत आणि तो विसरलेला आहे. म्हणून मला ॲनिमल्समध्ये असणारे जे व्हर्च्यूज आहेत ते व्हर्च्यूज ऐकायचे आहेत. कारण they are not praying for their ancestors, right? So the poet says that no one is respectable, all of them equal. So these are virtues. They don't insult each other, they don't show respect to each other. So they are always happy and uncomplaining. So that's why I like animal. So that's all, everything about the poem. Just study the rhyming scheme. In this poem there is no rhyming scheme. We are going to study poetic device. First, rhyming scheme. No rhyme scheme is used. This poem form is free verse. The next figure of speech, anaphora. Anaphora is a figure of speech where two or more lines start with the same letter. So which letter? They do not make. They do not make. So let's look at this line. They do not, they do not, they do not make. Right? So here anaphora is used. Another anaphora one is used. Here look at not one. Not one is repeated. So alliteration also used in this stanza. Make me sick. Look at this. Make me sick. So make me sick. M sound is repeated. And last one is underwear. Underwear. V sound is repeated. So here sound is repeated. So that's why figure of speech is alliteration. So that's all from my side. Thank you very much for watching this video. Animal from Walt Whitman. Thank you friends. We'll continue next opposite.